नमस्कार मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बँक निफ्टीचं ॲनालिसिस बघणार आहोत. तसंच बँक निफ्टी डेली टाईम फ्रेमवरचा सिनॅरिओ आणि आवरली म्हणजे थोडक्यात टॉप डाऊन ॲनालिसिस आपण बँक निफ्टीचाच बघणार आहोत. त्यानंतर आपण डे बाय डे केस स्टडी करणार आहोत की बँक निफ्टीने मुवमेंट काय दिली, आपण कुठं ट्रेड एक्झिक्यूट करू शकलो असतो किंवा आपला स्टॉप लॉस काय असू शकला असता किंवा आपण रिस्क कशी रिड्यूस केली किंवा स्टॉप लॉसची प्रोबॅबिलिटी कशी लो केली किंवा आपण जे अनवॉन्टेड ट्रेड होते ते अवॉइड कसे केले. तर या सगळ्या गोष्टी आज आपण डिस्कस करणार आहोत. व्हिडिओ थोडा मोठा होईल, पण या व्हिडिओमधून तुम्हाला बरंच काही शिकायला मिळेल. एक नवीन कन्सेप्ट कळेल की मार्केट ॲक्च्युली मूव्ह कसं होतं आणि तुमचा ट्रेडिंग करण्याचा जो दृष्टिकोन आहे तो पूर्णपणे बदलून जाईल. ओके, तर बेसिक आपण आधी डेली टाईम फ्रेमवर ॲनालिसिस करूया की मार्केट ॲक्च्युली काय करते ते आपण बघूया. ओके, तर मी इथून सुरुवात करतो. हा बँक निफ्टीचा रिसेंटचा ब्रेक ऑफ स्ट्रक्चर आहे. इथून बँक निफ्टीने एक ब्रेक ऑफ स्ट्रक्चर दिलं आहे. त्यानंतर या झोनला मार्केटने टॅप केलं. ओके, आणि इथून एक मार्केटने अपसाईड मोमेंटम देऊन नवीन एक ब्रेक ऑफ स्ट्रक्चर क्रिएट केलेला आहे. त्यानंतर मार्केटने काय केलं, एक स्विंग क्रिएट करत गेलेत, म्हणजे एक हायर लोचं फॉर्मेशन मार्केटने क्रिएट केलेलं आहे. ओके, आणि ही जी राहिली ही इलेक्शनची राहिली, इथून थोडं डिस्टर्ब झालं आहे, पण इथून काय केलं आहे, एक हाय क्रिएट करून यांचे स्टॉप लॉस मार्केटने घेतलेले आहेत. म्हणजे हे जे स्विंग्स आहेत हे ॲज अ इन्व्हेस्टमेंट म्हणून काम केलेले आहेत आणि मार्केटने आता या रॅलीमध्ये आपल्याला एकही ऑर्डर ब्लॉक दिसत नाही. हा ऑर्डर ब्लॉक आहे तो इथे मिटिगेट झाला आहे, हा पण इथे मिटिगेट झालेला आहे, बघू शकता तुम्ही. तर आपण ऑर्डर ब्लॉक नसेल तर आपण ॲज अ शॅडो ऑर्डर ब्लॉक म्हणून यूज करू शकतो. ओके, म्हणजे आपला हा जो लो आहे तो इथे कन्फर्म झालेला आहे. अगेन मार्केटने इथे नवीन ब्रेक ऑफ स्ट्रक्चर क्रिएट केले. आता या सिनेरिओमध्ये आपण काय बघू शकतो की मार्केट काय करू शकतं. तर इथून मार्केटने हा एक स्विंग क्रिएट केला आहे, त्यानंतर हा एक स्विंग क्रिएट केला आहे, त्यानंतर एक हायर हाय क्रिएट केलेला आहे. आता हा जो स्विंग आहे तो ॲज अ इंड्युसमेंट म्हणून काम करेल. आता इंड्युसमेंट नंतर आपण काय फाइंड आउट करतो की ऑर्डर ब्लॉक. तर या रॅलीमध्ये हा जो आहे तो ही पूर्ण कॅन्डल ऑर्डर ब्लॉक आहे, पण आपण एवढा मोठा ऑर्डर ब्लॉक मार्क करणे शक्य नाही. त्यानंतर जो दुसऱ्या स्विंगमध्ये आपल्याला ऑर्डर ब्लॉक दिसतोय तो हा आहे. ठीक आहे, तर आता इथं मार्केटने काय केलं बघा, मार्केटने एक नवीन ब्रेक ऑफ स्ट्रक्चर क्रिएट केले, इंड्युसमेंट घेतले, इंड्युसमेंट नंतर ऑर्डर ब्लॉकवर टॅप केले. आता इथून मार्केटने हा हाय ब्रेक करेल आणि अशा प्रकारे मार्केट मुवमेंट करू शकतं, ही पॉसिबिलिटी आहे. ओके, ॲज पर डेली सिनॅरिओ जोपर्यंत मार्केट हा लो ब्रेक करत नाही तोपर्यंत मार्केट हे बुलिश स्ट्रक्चरमध्ये असणार आहे. तर हे आपण जस्ट ॲनालिसिस करतोय. तर ॲज पर डेली ॲनालिसिस आपण मार्केट एक अपसाईड मोमेंटम देऊ शकतं, कारण मार्केटने डेली टाईम फ्रेमवर ऑर्डर ब्लॉकवर टॅप केलेलं आहे. हेच आपण जर आता आवरलीवर बघितलं तर सेम सिनॅरिओ दिसतोय की थोडं आता आपल्याला यामध्ये थोडं डिटेल दिसेल. मार्केटने एक स्विंग्स क्रिएट केलेत अशा प्रकारे आणि या स्विंग्सला मार्केटने ते ब्रेक केलं आहे. हा जो ऑर्डर फ्लो आहे तर मार्केटने टॅप केला आणि इथून एक अपसाईड मोमेंटम देऊ शकतो. ओके, आता हे झालं आवरली टाईम फ्रेमवर. तर आता आपण दुसरी गोष्ट म्हणजे आता मार्केट हे अपसाईड मोमेंटम देऊ शकतं असं पण नाही, किंवा मार्केट या झोनला ब्रेक करून मार्केट डाऊन साईड मुवमेंट पण घेऊ शकतं. हे आता आपण पुढे काय होणार ते आपण लाईव्ह मार्केटमध्ये बघणार आहोत. ओके, आता मी सगळं रिमूव्ह करतो. तर मी 5 मिनिटवर शिफ्ट होतो. ओके, आता जर आपण 5 मिनिटवर बघितलं तर आपल्याला मार्केट एक निगेटिव्ह स्ट्रक्चरमध्ये दिसतंय. ओके, तर ते कसं तर ते आपण बघूया. आता रिसेंटली मार्केटने ब्रेक ऑफ स्ट्रक्चर इथे दिलेलं आहे 5 मिनिटवर, ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. त्यानंतर मार्केटने इंड्युसमेंट इथे घेतलेली आहे.
ही जी कॅन्डल आहे ती इंड्युसमेंट आहे. तर या रॅलीमध्ये आपल्याला ऑर्डर ब्लॉक फाइंड आउट करायचे आहेत किंवा ऑर्डर फ्लो. तर हा एक आपल्याला ऑर्डर फ्लो आहे. त्यानंतर दुसरा ऑर्डर फ्लो आहे तो हा आहे. ओके, तर मार्केटने काय केलं आहे, इंड्युसमेंट घेतलं आहे. या ऑर्डर ब्लॉकला टॅप करून मार्केटने रिॲक्ट केले, पण तो फेल झाला आहे. त्यानंतर जो दुसरा ऑर्डर ब्लॉक आहे किंवा ऑर्डर फ्लो आहे तिथं मार्केटने रिॲक्ट करून एक अपसाईड मोमेंटम दिली आणि एक नवीन हाय क्रिएट केलेला आहे. म्हणजे आपला हा जो लो आहे तो इथं कन्फर्म झालेला आहे. तर आपल्याकडे आता ही रेंज आहे. आता यामध्ये आपण इंड्युसमेंट जर बघायला गेली तर ही आपण इंड्युसमेंट मार्क करू आणि हा एरिया आहे तो ऑर्डर फ्लोचा मार्क करू. पण इथं मार्केटने काय केलं आहे, या ऑर्डर फ्लोला टॅप केलं आहे पण फेल केलं आहे. म्हणजे इथं स्ट्रक्चर आपलं शिफ्ट झालेलं आहे, चेंज ऑफ कॅरेक्टर आपल्याला इथं मिळालेलं आहे. आता यानंतर आता इथं बघितलं तर मार्केटने एक लोअर हायचं फॉर्मेशन क्रिएट केलं आहे आणि अशा प्रकारे मार्केट डाऊनसाईड मोमेंटम देऊ शकतं. यांचे स्टॉप लॉस सुद्धा मार्केटने हिट केले. तर हे 5 मिनिटवर आपल्याला स्ट्रक्चर असं दिसतंय. बट आता इथं कन्फ्युजन काय आहे की मार्केटने जर डेली किंवा आवरली टाइम फ्रेमवर जर बघितलं तर मार्केटने एक या मोठ्या ऑर्डर ब्लॉकला किंवा ऑर्डर फ्लोला इथं टॅप केलं आहे आणि 5 मिनिटवर बघितलं तर निगेटिव्ह दिसतंय. तर आता हे आपण लाईव्ह मार्केटमध्ये बघू शकतो की मार्केट कशा प्रकारे मुवमेंट करू शकतं आणि त्या प्रकारे आपण ट्रेंड फाइंड आउट करू शकतो. तर आणि तुम्हाला जर लाईव्ह मार्केटमध्ये जर ॲनालिसिस करायला गेलं तर तुम्हाला ते सोपं जाईल आणि तुम्हाला ट्रेंड फाइंड आउट करता येईल. ओके, आता इथं काय केलं मार्केटने एक लोअर हायचं फॉर्मेशन क्रिएट केलं आहे. त्यानंतर नवीन स्विंग्स क्रिएट केलेले आहेत आणि यांचे जे स्टॉप लॉस पेंडिंग आहेत ते मार्केटने हिट केले. पण आता मार्केटने यांचे स्टॉप लॉस हिट केलेत आणि इथे एक आपल्याला ऑर्डर फ्लो दिसतोय जो की मार्केटने टॅप केला नाही. तर मार्केट डायरेक्ट पण खालती येऊ शकतं किंवा या ऑर्डर ब्लॉकला टॅप करून अशा प्रकारे पण खालती येऊ शकतं. हे आपल्याला आता पुढेच मार्केटमध्ये काय होईल ते लाईव्ह मार्केटमध्येच कळेल. ओके, तर हा एक आपण ॲनालिसिस किंवा स्टडी म्हणू शकतो. तर आपण आता या ज्या मुवमेंटमध्ये आपण काय काय ट्रेड करू शकतो किंवा ट्रेडच्या पॉसिबिलिटीज काय काय ट्रेड करू शकतो किंवा ट्रेडच्या पॉसिबिलिटीज काय होत्या ते आपण ॲज अ केस स्टडी म्हणून बघणार आहोत. तर मी सगळं आधी रिमूव्ह करतो आणि इथं मी एक सेशन वाईज चालू करतो म्हणजे तुम्हाला डे बाय डे कळेल. ओके, रिमूव्ह करतो. ओके, ठीक आहे, आपण इथून सुरुवात करू 28 जूनपासून. जर आपण 5 मिनिटवर बघितलं तर आपला हा जो आहे तो ॲज अ इन्व्हेस्टमेंट म्हणून काम करेल. ओके, तर इथं मार्केटने काय केलं आहे, मी 1 मिनिटवर शिफ्ट होतो म्हणजे तुम्हाला थोडं डिटेल कळेल की आपण ट्रेड कसे फाइंड आउट करू शकतो किंवा लिक्विडिटी कशी फाइंड आउट करू शकतो. ओके, मार्केट जेव्हा ओपन होतं तेव्हा मार्केट आधी जी जवळची लिक्विडिटी आहे ती आधी हिट करतं किंवा स्वीप करतं. त्यानंतर मार्केटला ज्या ॲक्च्युअल मूव द्यायची आहे ती देतं. ओके, तर मार्केट इथं फ्लॅट ओपन केलं आहे, एक अपसाईड मोमेंटम दिले आहे. ओके, जर इथं तुम्ही जर बघितलं तर मार्केटने या हायला इथं ब्रेक केलं नाही आहे. म्हणजे मार्केटने अपसाईड मोमेंटम दिली, त्यानंतर एक लोअर हायचं फॉर्मेशन क्रिएट करून यांचे स्टॉप लॉस इथं हिट केले नाहीत, हे जे पेंडिंग आहे. तर इथं जर मार्केटने ह्यांचे जर स्टॉप लॉस हिट केले असते, अशा प्रकारे आपण जर मोमेंटम दिले असते तर आपण इथं शॉर्ट केलं असतं आणि आपलं टार्गेट ही जी लिक्विडिटी आहे खालची पेंडिंग यांचे जे स्टॉप लॉस आहेत ते आपलं टार्गेट असू शकलं असतं. पण मार्केटने तसं केलं नाही, त्यामुळे आपण इथं ट्रेड एक्झिक्यूट करू शकलो नाही. तर त्यानंतर मार्केटने काय केले, एक डाऊनसाईड मोमेंटम दिली, जो डे लो आहे तो मार्केटने इथे ब्रेक केलेला आहे. ओके, तर मार्केटने एक स्विंग क्रिएट केला आहे आणि या स्विंग नंतर मार्केटने या ऑर्डर ब्लॉकला इथं टॅप केलेलं आहे किंवा ऑर्डर फ्लोला इथं टॅप केले. तर आपली एंट्री इथं असणार आहे आणि ते जर मार्केटने
अशा प्रकारे जर मध्ये इथंच जर मार्केटने ह्यांची लिक्विडिटी स्वीप केली असती किंवा ब्रेक केली असती तर आपल्याला ट्रेड मिळाला नसता. इथं ट्रेड मिळण्याचं कारण एकच आहे की मार्केटने इथं लो क्रिएट केला, बट यांचे इथं स्टॉप लॉस हिट केले नाहीत, म्हणजे अजून स्टॉप लॉस यांचे अजून पेंडिंग आहेत. यांचे स्टॉप लॉस अजून पेंडिंग आहेत. पण त्यानंतर मार्केटने एक हाय क्रिएट केला आहे आणि या ऑर्डर फ्लोला मार्केटने टॅप केले. इथं आपली एंट्री असणार आहे. यांचे स्टॉप लॉस आपण इथं ॲज अ टार्गेट म्हणून यूज करू शकतो. ओके, तर मी इथं मार्क करतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण ॲज अ लिक्विडिटी टार्गेट म्हणून यूज करू शकतो. तर त्यानंतर मार्केटने नवीन एक ओके, आता इथं काय केलं, इथं आपला जो होता तो ऑर्डर ब्लॉक होता, बरोबर. जो 5 मिनिटवर आपण मगाशी बघितला तो इथं ऑर्डर ब्लॉक होता. तर मार्केटने ऑर्डर ब्लॉकला रिॲक्ट केले, बट इथं ऑर्डर ब्लॉक फेल केला. जेव्हा ऑर्डर ब्लॉक मार्केट फेल करतं तेव्हा मार्केट हा सिग्नल देते की मार्केट अजून खालती जाणार आहे. अजून जी खालची जी लिक्विडिटी पेंडिंग आहे ते अजून मार्केट ती लिक्विडिटी घेऊ शकतं. तर यामध्ये आता आपल्याला हा स्विंग आहे तो आपण ॲज अ लिक्विडिटी किंवा ॲज अ इन्व्हेस्टमेंट म्हणून मार्क करायचा आहे. मी हे थोडं रिमूव्ह करतो. ओके, ठीक आहे. तर आता इथं आपण ट्रेड कसा फाइंड आउट करू शकतो बघा. तर या झोनमध्ये बघितलं तर मार्केटने हा लो इथं ब्रेक केला आहे. हा लो इथं ब्रेक केला आहे, बट ही लिक्विडिटी अजून घेतली नाही. आणि त्याआधीच मार्केटने एक हाय क्रिएट केला किंवा एक अपसाईड मोमेंटम दिली, बट ही लिक्विडिटी पेंडिंग आहे. आणि इथे जर बघितलं तर मार्केटने इथे इंड्युसमेंट क्रिएट केले आणि इंड्युसमेंट घेतले आणि या ऑर्डर ब्लॉकला मार्केटने टॅप केले. तर इथं आपण एंट्री करू शकतो आणि टार्गेट आपण ही लिक्विडिटी मार्क करू शकतो. हे कधी होईल, जेव्हा ऑर्डर ब्लॉक फेल होईल तेव्हा. ओके, तर अशा प्रकारे आपण ही मुवमेंट कॅप्चर करू शकतो. तर आता नेक्स्ट डे काय झालं बघूया. यानंतरचा जो ऑर्डर ब्लॉक आहे तो आपला कुठं असणार आहे, 5 मिनिटवरचा हा ऑर्डर ब्लॉक आहे. आपण इथंपर्यंत पण घेऊ शकतो, म्हणजे टार्गेट घेऊ शकतो, पण जी लिक्विडिटी टार्गेट असते ती सेफ असते. मार्केट इथून सुद्धा अपसाईड जाऊ शकतं किंवा ऑर्डर ब्लॉकवर टॅप करू शकतं. याची प्रोबॅबिलिटी 50-50% असते. तर इथून मार्केटने एक ऑर्डर ब्लॉकला टॅप केले. आता इथून जर आपण एंट्री घ्यायची बघितले अपसाईडसाठी, तर आपण आवरली 1 मिनिटवर बघितलं तर इथं मार्केटने चेंज ऑफ कॅरेक्टर दिले, यांचे स्विंग्स घेतलेत. तर मार्केटने या ऑर्डर ब्लॉकला टॅप केलं आहे. इथं आपण एंट्री घेऊन एक हा जो एरिया आहे तो ॲज अ टार्गेट म्हणून यूज करू शकतो, बरोबर. तर मार्केटने अपसाईड मोमेंटम दिली आणि यांचे जे स्टॉप लॉस आहेत ते मार्केटने हिट केलेले आहेत. आता नेक्स्ट मुवमेंटमध्ये काय असणार आहे बघ सांगतो तुम्हाला. ओके, मार्केटने एक साइडवेज मोमेंटम केली. हा जो झोन आहे तो पूर्ण ॲज अ लिक्विडिटीचा आपण यूज करणार आहोत आणि यामध्ये हा जो एरिया असणार आहे तो आपण ऑर्डर ब्लॉक म्हणून वापरणार आहोत. तर मार्केटने एक हाय क्रिएट केला, या ऑर्डर ब्लॉकवर टॅप केले, बट फेल केला. इथं आपला स्टॉप लॉस हिट झालेला आहे. ओके, बट आपण काय बघितले की जेव्हा ऑर्डर ब्लॉक फेल होतो तेव्हा मार्केट अजून खालती जाण्याचा जो सिग्नल असतो. तर मार्केटने काय केलंय, ओके, तर मार्केटने ते इंड्युसमेंट क्रिएट केलेलं नाही आहे. तुम्ही जर बघितलं तर मार्केटने हाय क्रिएट लो क्रिएट केला आहे. त्यानंतर ही जी मुवमेंट आहे ही इंटरनल स्ट्रक्चरमध्ये आहे, त्यामुळे आपण इथं ट्रेड एक्झिक्यूट करू शकत नाही. ही जर या हायला मार्केटने ते ब्रेक केलं असतं अशा प्रकारे, इथं आपण मार्केट टॅप झालं असतं, तर अशा प्रकारे आपण ही मुवमेंट कॅप्चर करू शकलो असतो. तर मार्केटने इंटरनल झोनमधूनच डाऊन साईड मोमेंटम दिली आहे, तर इथं आपण ट्रेड एक्झिक्यूट करू शकत नाही. ओके, तर अशा प्रकारे तुम्ही
अनवॉन्टेड ट्रेड घेण्यापासून वाचू शकता किंवा तुमच्या स्टॉप लॉसची प्रोबॅबिलिटी कमी करू शकता. तर सेम मार्केटने एक स्विंग क्रिएट मार्केट डाऊन साईड मोमेंटम दिले आहे, पण एंट्री आपल्याला इथे एक्झिक्यूटचा चान्स दिलेला नाही आहे. तर आता नेक्स्ट डे काय केलं आहे मार्केटने, हा झोन आपण पुढे मार्क करू. ओके, तर मार्केटने एक गोष्ट सांगायची राहिली होती. हा जो एरिया आहे जो इथं मार्केटने ब्रेक केला नाही, हा आपण इन फ्युचर ॲज अ टार्गेट म्हणून यूज करू शकतो. ओके, जो की इथं पेंडिंग होता. तो आता मार्केटने इथं काय केला, या ऑर्डर ब्लॉकवर टॅप केले आणि इथून एक अपसाईड मोमेंटम दिले आहे आणि हे जे टार्गेट आहे ते इथं हिट केलेलं आहे. आता या सिच्युएशनमध्ये आपण ट्रेड कुठे घेऊ शकलो असतो किंवा ट्रेड आपण कुठे एक्झिक्यूट करू शकलो असतो ते बघूया. मार्केटने गॅप अप ओपनिंग दिली, इथून एक डाऊन साईड मोमेंटम दिली, तर आपलं टार्गेट हे असणार आहे, कन्फर्म आहे किंवा मार्केट यांची लिक्विडिटी घेणार आहे हे कन्फर्म आहे, म्हणजे अपसाईड मोमेंटम घ्यायचा. इथं आपलं कन्फर्म झालं. बट आपण एक्झिक्यूट कसं करायचं बघा. मार्केटने जर डाऊनसाईड मोमेंटम येऊन जर हा जर लो ब्रेक केला असता आणि इथून एक रिव्हर्सल दाखवला असतं, तर इथं आपण ट्रेड एक्झिक्यूट केला असता आणि आपण ही जी लिक्विडिटी आहे ती टार्गेट म्हणून यूज केलं असतं. बट इथं मार्केटने काय केलं आहे, हा लो ब्रेक न करता इथूनच एक रिव्हर्सल दिलं आहे आणि ही लिक्विडिटी ॲज अ टार्गेट म्हणून यूज केली आहे. तरी पण इथं आपण ट्रेड एक्झिक्यूट करू शकलो नसतो. याचं कारण म्हणजे समजा आपण इथं जर ट्रेड एक्झिक्यूट केला तर मार्केट इथून अजून खालती येऊ शकलं असतं आणि मग रिव्हर्सल होऊ शकलं असतं. त्यामुळे या ट्रेडची प्रोबॅबिलिटी अगदी कमी होती, त्यामुळे आपण इथं एक्झिक्यूट करू शकत नाही. तर आता नेक्स्ट डे काय केलं आणि इथून मार्केट, हे बघा, मार्केटने जेव्हा लिक्विडिटी टार्गेट हिट केली तेव्हा मार्केटचं जे व्हर्च्युअल लिक्विडिटीचं काम होतं ते झालं आहे. त्यानंतर मार्केटने साईडवेज बिहेव केलेला आहे. आता नेक्स्ट डे काय केलं आहे, अगेन मार्केटने गॅपअप ओपन केला आहे आणि गॅपअप ओपन करूनच ही जी रिसेंटची लिक्विडिटी आहे ती इथं स्वीप केलेली आहे. तर मार्केटने वरच्या साईडची लिक्विडिटी स्वीप केली म्हणजे मार्केटची खालच्या साईडची जी लिक्विडिटी आहे ती पेंडिंग आहे. ओके, तर आता आपण इथं ट्रेड एक्झिक्यूट कसं करायचं ते आपण बघूया. तर मार्केटने यांचे स्टॉप लॉस हिट केलेत, बरोबर. त्यानंतर मार्केट डाऊन साईड मोमेंटम येऊ शकतं कारण जी खालची लिक्विडिटी आहे ती पेंडिंग आहे. बट मार्केटने इंटरनल स्ट्रक्चरमध्ये मुवमेंट केलेली आहे. समजा जर मार्केटने या प्रकारे जर मुवमेंट केलं असतं तर आपण या इन्व्हेस्टमेंटला इथं आपण ट्रेड फाइंड आउट केला असता आणि इथं आपण ट्रेड एक्झिक्यूट केला असता. पण मार्केटने काय केलं आहे, या इंटरनल स्ट्रक्चरमध्येच ही मुवमेंट दिलेली आहे. इथे ब्रेक केला आहे बट इथं आपल्याला एंट्रीचा चान्स दिलेला नाही आहे. मार्केटने डायरेक्ट टार्गेट हिट केलेला आहे. ओके, तर आता त्यानंतर मार्केटने साईडवेज बिहेव केलेलं आहे. इथे आपण ट्रेड एक्झिक्यूट करू शकलो नाही. बट तुम्ही हे लक्षात घ्या, ट्रेड एक्झिक्यूट करू शकला नाही म्हणजे तर अशा वेळी काय काय मुवमेंट येतात की तुम्ही तिथं म्हणजे तुम्हाला ट्रेंड कळतो किंवा मार्केटमध्ये मुवमेंट काय येऊ शकते तुम्हाला ते कळत असतं, बट तुम्ही प्रॉपर तुमचा एंट्री प्लॅन तुम्हाला मिळत नसल्यामुळे आपण तिथं ट्रेड एक्झिक्यूट करू शकत नाही. आणि हा एक ट्रेडिंगचाच भाग आहे, असं नाही की ट्रेड एक्झिक्यूट केल्याने म्हणजे माझा दिवस वाया गेला किंवा रिग्रेट फील करायचा. हा ट्रेडिंगचाच भाग आहे. कारण आणि यामध्ये तुम्हाला हे शिकायला मिळते की मार्केट लिक्विडिटीला जास्त टार्गेट करतं आणि ज्या साईडला लिक्विडिटी असते त्या साईडला मार्केट येण्याचे चान्सेस जास्त असतात. तो एक सेफ ट्रेड मानला जातो. बट अजून सेफ होण्यासाठी आपण जर एक्झिक्यूट प्लॅन मिळाला किंवा एंट्री प्रॉपर मिळाली तर तो अजून सेफ ट्रेड होतो. ठीक आहे, तर त्यानंतर मार्केटने एक अपसाईड मोमेंटम दिली आणि मार्केट इथं या क्लोज झालं. ओके, तर नेक्स्ट डे मार्केट ठीक आहे, मी हे थोडं रिमूव्ह करतो. आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ही जी लिक्विडिटी होती इथली डेलोची ही इथं पेंडिंग आहे, ती आपण नेक्स्ट पुढे वापरणार आहोत आणि ती कशी वापरायची तेही तुम्हाला सांगतो. ओके, ठीक आहे. नेक्स्ट डे मार्केटने गॅपडाऊन ओपन केलं आहे, अपसाईड मोमेंटम दिले. इथं सुद्धा सेम सिनेरिओ झाला आहे. मार्केटने आपल्या हायला ब्रेक केलं नाही आहे. सेम जर हायला ब्रेक केला असता अशा प्रकारे तर आपण इथं ट्रेड घेतला असता आणि ही लिक्विडिटी म्हणून आपण टार्गेट
यूज केलं असतं. पण मार्केटने डायरेक्ट फॉल दिला आहे, ही लिक्विडिटी हिट केली, मार्केटचं टार्गेट दिवसाचं संपलं. ओके, त्यानंतर मार्केटमध्ये कोणतीही लिक्विडिटी पेंडिंग नव्हती. त्यानंतर मार्केटने पूर्ण साईडवेज बिहेव केलं आणि हाच फायदा असतो की जर तुम्ही लिक्विडिटी टार्गेट तुम्हाला जर दिसत नसेल किंवा फाइंड आउट करता येत नसेल तर मार्केट मुवमेंट देऊ शकत नाही. आता यानंतर मार्केटने लिक्विडिटी नसल्यामुळे मार्केटने साईडवेज मुवमेंट बिहेव केलेला आहे. आपण नेक्स्ट डे बघूया. सेम मार्केटने आता इथे लक्ष द्या, इथं मार्केटने स्टॉप लॉस क्रिएट केलेले आहे बायर्स लोकांचे. ओके, आणि इथं सेलर्स लोकांचे स्टॉप लॉस पेंडिंग आहे. मार्केटने गॅप डाऊन ओपन केले, एक डाऊन साईड मोमेंटम दिली. आता इथं सुद्धा सेम सिनेरिओ झाला, डाऊन साईड मोमेंटम दिली. यांची जर स्टॉप लॉस हिट केले असते तर मार्केट आपण यांचे स्टॉप लॉस म्हणून टार्गेट यूज केलं असतं, पण मार्केटने तसं केलं नाही. यांचे स्टॉप लॉस पेंडिंग ठेवले आणि एक अपसाईड मोमेंटम दिली, पण इथं सुद्धा यांचे स्टॉप लॉस पेंडिंग ठेवले. ओके, त्यानंतर मार्केटने यांचे सुद्धा स्टॉप लॉस हिट केले नाही. समजा जर यांचे स्टॉप लॉस हिट केले असते आणि एक रिव्हर्सल पॅटर्न क्रिएट करून जर मार्केट डाऊन आला असतं तर आपण इथं एक्झिक्यूट केलं असतं आणि यांचे स्टॉप लॉस ॲज आपण टार्गेट म्हणून यूज केलं असतं. तर इथं सुद्धा मार्केट एक इंटरनल स्ट्रक्चरमध्ये मार्केटने मोमेंटम दिलेली आहे. ओके, आणि फायनली इथं मार्केटने यांचे स्टॉप लॉस हिट केलेत, पण एंट्री प्लॅन आपल्याला मिळालेला नाही. समजा इथे एक एंट्री प्लॅन असू शकला असता. हा जो झोन आहे, मार्केटने इथून यांचे स्टॉप लॉस हिट केले असते आणि एक अपसाईड मोमेंटम दिली असते तर इथं आपण ट्रेड एक्झिक्यूट केला असता आणि यांचे स्टॉप लॉस आपण टार्गेट म्हणून वापरले असते, बट मार्केटने डायरेक्ट फॉल दिले. ओके, आता नेक्स्ट डे त्यानंतर मार्केटने साईडवेज बिहेव केले. आता नेक्स्ट डे काय केले मार्केटने, आता लक्ष द्या. तर हे मार्केटचे आपण स्टॉप लॉस मार्क करणार आहोत. हा लो आपण ॲज अ स्टॉप लॉस म्हणून मार्क करणार आहोत, किंवा हे सुद्धा लिक्विडिटी मार्क करू शकतो. तर मार्केटने काय केले की अप डाऊन किंवा फ्लॅट ओपन दिले, अपसाईड मोमेंटम दिले, यांचे स्टॉप लॉस हिट केले, थोडक्यात त्यांना रिमूव्ह केले आणि मार्केट एक डाऊन साईड मोमेंटम ओके. इथं मार्केटने काय केलंय, फ्लॅट ओपन करून एक अपसाईड मोमेंटम दिले, यांचे स्टॉप लॉस हिट केलेत. आता यांचे स्टॉप लॉस हिट केलेत म्हणजे वरच्या साईडची लिक्विडिटी. ओके, आता इथं गोष्ट सांगायची राहिली तर ही जी लिक्विडिटी पेंडिंग आहे तर ही आपण ॲज अ टार्गेट म्हणून वापरणार आहोत इन फ्युचर. आणि इथं जरी तुम्ही बघितलं तर मार्केटने या हायने ब्रेक केलं नाही, म्हणजे यांचे सुद्धा स्टॉप लॉस इथं पेंडिंग आहे. ठीक आहे, तर आता यामध्ये बघितलं तर मार्केटने हायला ब्रेक केले, यांचे स्टॉप लॉस हिट केलेत, नंतर मार्केट एक डाऊनसाईड मोमेंटम दिली आहे. आता यांचे स्टॉप लॉस हिट झालेत म्हणजे मार्केट डाऊनसाईड जाण्याची प्रोबॅबिलिटी आहे, कारण डाऊनसाईडचे स्टॉप लॉस पेंडिंग आहे. तर इथं आपण जर ट्रेड फाइंड आउट केला तर अशा प्रकारे आपल्याला ट्रेड मिळू शकतो. एक सेकंड, या प्रकारे मुवमेंट झाली तर अशा प्रकारे आपल्याला ट्रेड मिळू शकतो. बट मार्केटने इन्व्हेस्टमेंट घेतलं नाही आहे, पूर्ण मार्केट साईडवेज बिहेव केलेलं आहे. तर इथं आपल्याला ट्रेड फाइंड आउट करता आला नाही किंवा ट्रेड आपला एक्झिक्यूट झाला नाही म्हणता येईल. तर मार्केटने पूर्ण डे साईडवेज बिहेव केलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट डे मार्केटने काय केलं आहे, आता इथले जे स्टॉप लॉस आहेत ते आपल्यासाठी पेंडिंग आहे. इथे क्रिएट झालेले जे स्टॉप लॉस आहेत आणि या साईडला पण स्टॉप लॉस क्रिएट झालेले आहेत. हे जे सेलर्स लोकांचे स्टॉप लॉस आहेत ते इथं पेंडिंग आहेत आणि हे जे बायर्स लोकांचे स्टॉप लॉस आहेत ते इथं पेंडिंग आहेत. नेक्स्ट डे मार्केटने गॅप डाऊन ओपन करून डाऊन साईड मोमेंटम दिली म्हणजे यांचे स्टॉप लॉस हिट, बट हे सेफ आहेत अजून. तर मार्केटने जी इथले स्टॉप लॉस आहेत ते सुद्धा मार्केटने इथं हिट केलेले आहेत. या मोमेंटमध्ये पण सेम, जर मार्केटने डाऊन साईड गॅप डाऊन ओपन झालं, या हायला जरी ब्रेक केला असतं तरी आपण शॉर्ट केलं असतं, किंवा या हायला जरी ब्रेक केला असतं तरी शॉर्ट केलं असतं.
तर मार्केटने सडन एक डाऊनफॉल दाखवला आणि त्यानंतर यांचे स्टॉप लॉस हिट केलेत. बट त्यानंतर मार्केटने काय केले, आता डाऊन साईडची लिक्विडिटी संपल्यामुळे आपण इथं ट्रेड फाइंड आउट करू शकत नाही, कारण आपल्याला ह्याचं टार्गेट म्हणून वापरायला काहीच नाही आहे. त्यामुळे आपण इथेही ट्रेड आपण एक्झिक्यूट केलेला नाही आहे. ओके, त्यानंतर मार्केटने साईडवेज बिहेव केले. ओके, मार्केटने साईडवेज बिहेव केलेलं आहे. ओके, आता नेक्स्ट डे मार्केटने काय केलं आहे, आता लक्षात आहे इथं स्टॉप लॉस कुठले कुठले क्रिएट झालेत बघ. हा जो स्विंग आहे ह्याच्यावरती स्टॉप लॉस आहे आणि हा जो लो आहे हे पण स्टॉप लॉस आहे. आता नेक्स्ट डे मार्केट गॅप अप ओपन होऊन यांचे स्टॉप लॉस हिट केलेत. ही एक चांगली गोष्ट आहे, म्हणजे मार्केट डाऊन साईड मोमेंटम देऊ शकतं. मार्केटने एक स्विंग क्रिएट केला, या स्विंगलाही सुद्धा मार्केटने ते ब्रेक केलेलं आहे. ओके, मार्केटने अपसाईड मोमेंटम दिली, यांचे स्टॉप लॉस हिट केले. त्यानंतर मार्केटने इन्ड्युसमेंट घेतले. आता इन्ड्युसमेंट घेतल्यानंतर आपण सेल साईड मोमेंटम बघू शकतो. तर या झोनला आपण इथं सेलिंग बघू शकतो. तर इथं आपण एक ट्रेड एक्झिक्यूट करू शकतो आणि टार्गेट यांचे स्टॉप लॉस आपण मार्क करू शकतो, जी आपल्याला मोमेंटम मिळाली. नंतर मार्केटने एक डाऊनफॉल मोमेंट दिला. ओके, त्यानंतर मार्केटने एक डाऊन साईड मोमेंटम दिली आणि ओके, आता यानंतर लिक्विडिटी नंतर आपण टार्गेट आपल्याकडे काही नाही आहे. आता इथं जर बघितलं तर हा जो एरिया आहे तो आता डेली किंवा आवरली टाइम फ्रेमवरचा एक ऑर्डर फ्लो आहे. या ऑर्डर फ्लोवर आपण काय करू शकतो की इथं आपण अलर्ट व्हायचं आहे. इथून ट्रेंड चेंज होण्याची पॉसिबिलिटी आहे, कारण मोठ्या टाइम फ्रेमवर मार्केटने ऑर्डर ब्लॉकवर टॅप केलेला आहे. तर आता आपण इथं ट्रेड कसा फाइंड आउट करायचा ते बघा. मार्केटचा जो रिसेंटचा स्विंग आहे तो इथं आहे. मार्केटने तो ब्रेक केला आहे. बट इन्ड्युसमेंट घेतला नाही आहे. अगेन इथं मार्केटने ब्रेक केला आहे. अगेन एक नवीन हाय क्रिएट केला आहे आणि इथे जी इन्ड्युसमेंट आहे ती इथं आहे. हा जो ऑर्डर ब्लॉक आहे तर टॅप इथून मार्केटने अपसाईड मोमेंटम दिलेली आहे. आता इथं एक गोष्ट लक्षात ठेवा, मी रिमूव्ह करतो एक सेकंड. आता बरेच लोक इथं बाय करतील किंवा फोमोमध्ये एंट्री घेतील, तर आपल्याला तसं करायचं नाही आहे. आपल्याला इन्ड्युसमेंट घेऊ द्यायची आहे, जी की मार्केटने इथं घेतलेली आहे. ओके, मार्केटने यावेळी इथं फ्लॅट ओपन करून डाऊन साईड मोमेंटम दिली. तर सुरुवातीलाच इथं जर मार्केटने या लोला ब्रेक केला असतं तर आपण इथून एक अपसाईड मोमेंटम केली असते. बट मार्केटने या लोला ब्रेक न करता एक डायरेक्ट अपसाईड मोमेंटम दिली, म्हणजे इथं बायर्सना इन्व्हाइट केले, त्यांचे स्टॉप लॉस इथे क्रिएट झाले, त्यांना रिमूव्ह केले आणि हा जो ऑर्डर फ्लो किंवा ऑर्डर ब्लॉकचा एरिया आहे त्या एरियावर मार्केटने टॅप करून इथून अपसाईड मोमेंटम दिली. आता आपल्याला वरच्या साईडची लिक्विडिटी पेंडिंग होती, जी आपण मगाशी बघितली. तर ॲज अ फर्स्ट टार्गेट म्हणून आपण हा हाय मार्क करू शकतो. त्यानंतर ही जी लिक्विडिटी पेंडिंग आहे त्याचं टार्गेट म्हणून आपण यूज करायची आहे आणि याची हाय प्रोबॅबिलिटी आहे की मार्केट यांचे स्टॉप लॉस हिट करणारच. ओके, नंतर त्यांचे स्टॉप लॉस हिट केलेत. त्यानंतर मार्केटला वरच्या साईडला लिक्विडिटी नव्हती, तर मार्केटने एक साईडवेज मोमेंटम दिली. ओके, आता इथून मुवमेंट काय होऊ शकते आपल्याला आता लाईव्ह मार्केटमध्येच कळेल. तर ते आपण आता लाईव्ह मार्केटमध्येच बघायचं की मार्केट इथून अपसाईड जाऊ शकतं किंवा डाऊन साईड जाऊ शकतं, कोणत्या साईडला मार्केटला लिक्विडिटी मिळते. ओके, तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माहिती कशी वाटली किंवा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि अशाच